श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 13वा. हा अध्याय स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण करूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तर उत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट बाळप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थची, स्वयंपाक आदी करावयासी लज्जा वाटते त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ, निर्लज्जासी सनिध्य करू असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव्या व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागती स्वामीसी. बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देते अहर्दर्शी. गाऱ्हाणे सांगती समर्थासी, बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला, एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ बस राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावारी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वरी गणे द्यावाजी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून त्या घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडलीत वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, त्याची करून ये झोळी समर्थ करी घेतलेली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणते भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ, काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवून दुष्टोत्तरी ताडण करी बहुसार. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले वानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी. काय करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शना येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्वे भरे ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणीसी भिवूनी तैसे न केले तयाने. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारेसी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत
कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे निरूपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणते देव तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू गे. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीचे उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पानी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेणे येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गोढा. इतिश्री स्वामीचरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु. शुभम भवतु. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.